खेळाडूंना, प्रेक्षक वर्गांना आणि खेळाडूंना विनंती आहे, फक्त जी कमिटी आहे श्रीराम जीवनात ती ग्राउंडच्या आतमध्ये राहील. तुम्ही सर्वांनी लाईनच्या बाहेर राहायचं आहे ही आयोजकांची सूचना आहे. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गांना, चिंचेच्या बाजूला जे खेळाडू आहेत मित्रांनो, एक सूचना आहे, तुम्ही स्टंपच्या पाठीमागे, जे नेटच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. आणि हा सामना खूप अटीतटीचा आणि मोलाचा आहे, कारण की संघ आहे तो रायगड वर्सेस नवनाथ जीवना, दोन्ही संघ. आणि सर्व सूचना, अटी, नियम तुमच्या हातात टॉस उडवण्यापूर्वी देण्यात आलेले होते. त्या नियमाचं पालन करून आणि खेळाडू ती बजावून क्रिकेट सामने खेळायचे आहेत. स्ट्राईक इनला आहेत ते म्हात्रे सर आणि नॉन स्ट्राईक इनला गुरव सर. काल 40 सामन्यात तडाख्याबाज फलंदाजी करून आपल्या संघाला जवळजवळ सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं होतं गुरव सरांनी. ते जर नॉन स्ट्राईकला उभे आहेत आणि पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. सर्व खेळाडूंना सूचना आहे, फेरबदल करण्याचा अधिकार फक्त कमिटीकडे असेल, कारण नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण कुठेही सामना खेळला जातो त्या नियमाचं पालन करणं हे गरजेचं असतं. गोलंदाजी मार्कवर पहिलं शतक आणि या पहिल्या शतकातला मला वाटतं पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू. टाळ्या झाल्या पाहिजेत. हाताळेल तो धनेश आणि हलक्या हाताने खेळून काढला. एक धावेसाठी म्हात्रे सरांनी आणि धावसंख्या भर झाली 1 धावेची, म्हणजे 1 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू फलंदाजी करतील गुरव सर. सुंदर हलक्या हाताने खेळून काढला. पंचांचा निर्णय येईल आमच्यापर्यंत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पंचांचा निर्णय 2 धावा. धावसंख्या सुंदर फलंदाजी, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर धनेश, फलंदाजीसाठी गुरव. पुन्हा एकदा तेवढा ताकदीचा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा अडवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 4. पुढचा चेंडू धनेशचा. सामना करतील म्हात्रे सर आणि पंचांचा निर्णय येईल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव धावसंख्या झाली 5. 4 चेंडू 5 धावा. बिनगडी बाद रायगड या संघाची. सुंदररित्या तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या झाली 6. 5 चेंडू नंतर धनेश सज्ज गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी गुरव सर. सुंदर हलक्या हाताने खेळून काढवा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चांगलं केलं. थ्रो चुकीचा होता. मध्ये धाव आली नाही. शतक समाप्त झालं 6 धावसंख्येवर. बिनगडी बाद. रायगड पोलीस संघाची धावसंख्या आहे 6. बिनगडी बाद. दुसरं शतक गोलंदाजी मार्कवर. बघूया नवनाथ संघाकडून दुसरं शतक, म्हणजे वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. जयेशला यश आणावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर नावात जयेश नक्की आहे, पण यश किती मिळवतं गोलंदाजी येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतीलच. जयेश सज्ज गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. नवनाथ या संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला आहे जयेश. आणि फलंदाजी मार्कवर म्हात्रे सर ओपनिंग साठी आले. 6 चेंडू खेळून काढले. पुढचा चेंडू सुंदररित्या आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव काही रोखू शकले नाही क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 7. एका चेंडू नंतर
दुसरा चेंडू जयेशचा, सुंदर फलंदाजी आणि पंचांचा निर्णय अंतिम. धावा आल्याच्या आत चेंडू गेला. प्रयत्न चांगले होते, यश काही आता आले नाही आणि या 4 धावेने धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू नंतर यश, मी म्हणालो यश करावं लागेल पण यश काय हाती आलं नाही. गोलंदाजाची भिंत असते ते क्षेत्ररक्षण, गच्चाल क्षेत्ररक्षण. 4 धावा आल्या, धावसंख्या झाली 11. पुढचा चेंडू यशचा, सुंदर टोलवला. पंचांचा निर्णय येईल. 2 धावा, धावसंख्या झाली. सुंदर फलंदाजीच्या साहाय्याने धावसंख्या 13. बिनगडी बाद. पुढचा चेंडू जयेशचा, सुंदर फलंदाजी आणि गच्चाल यष्टीरक्षण. गोलंदाजाचा आरसा असतो विकेट किपर, म्हणून दोन्हीला सर्वात चांगला विकेट किपर मध्ये गणती केली जाते. पुढचा चेंडू जयेशचा, काय करतो पाहूया. सुंदर आणि मला वाटतं स्पीड झाला होता, जेल सुद्धा सुटला होता. पकडो काय जितो मात असं समीकरण असतं. बोले हा जेल किती महागात पडतो. येणाऱ्या 12 चेंडू आपल्याला सांगतील. सुंदरच्या फलंदाजी, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि पंच निर्णय देतील आणि स्कोरर मला सांगेल. पंच निर्णय 2 धावा, धावसंख्या झाली 17. महागडं षटक जयेशचं. 17 धावा झाल्या 2 षटकानंतर. बिनगडी बाद रायगड पोलीस संघाच्या. आणि तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. नो चेंडू सुरू केला. अतिरिक्त धावाने एक अतिरिक्त धाव तुम्ही अपेक्षाकडे नक्की नेल, कारण धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 18. एका 0 चेंडू नंतर आणि त्रिफळाचे मी अतिरिक्त धावा देऊ शकतो, तर निर्धाव चेंडूही टाकू शकतो. पुढचा चेंडू फलंदाजी मार्कवर स्वामी सर सुंदररित्या खेळून काढला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, काय फलंदाजी होती. वरियाची मर्यादा न बाळगता चेंडू टोलवला सीमारेषेवर. क्षेत्ररक्षण झालं. 19 धावा. सुंदररित्या फलंदाजी, जिथपर्यंत गुरव सर आहेत तिथपर्यंत धावा येत राहतील, कारण काल त्यांची फलंदाजी बघितली. धावसंख्या झाली 20. चौथा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव, धावसंख्या झाली 21. 4 चेंडू 21 धावा, म्हणजे शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे, म्हणजे पहिल्या सत्रातले. पुढचा चेंडू सुंदर आणि सुंदर झेल. फलंदाज बाद. पेव्हिलियन मध्ये जावं लागेल सरांना. दुसरा गडी बाद झाला. 21 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू, म्हणजे या इनिंग मधला अखेरचा चेंडू असेल. श्रीनाथ, त्याच्यानंतर अजून एक शतक बाकी आहे. श्रीनाथ इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये जगावर श्रीनाथ होता, इथं हा श्रीनाथ, आणि श्रीनाथची जागा भरून काढली. दुसरा गडी बाद गेला. शेवटचं शतक बाकी या इनिंगचं. 4 षटकाचा सामना आहे. धावसंख्या झाली 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात. जाफरभाई मेमन तर सत्कार करतील प्रसाद पाटील. सर तुम्ही ते आलात आणि आम्हाला हा वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही सतत आभारी आहोत. सत्कार करतील रबर सरांचा प्रसाद पाटील. तर खरोखर तुमचे भरपूर आभार. तुम्ही अमूल्य वेळ इथे येऊन दिला आणि सुंदररित्या टोलवला. चेंडू गेला, मारायचा होता दिल्लीला, गेलाय मुंबईला. 2 धावा नक्कीच मिळतील असा अमोल म्हणायचा. मारायचा
जायचा होता वाशीला आणि गेला काशीला. पुढचा चेंडू वैष्णवचा, काय करतोय वैष्णव, आणि एक धाव काही रोखू शकलं नाही वैष्णव. धावसंख्येत भर पडली. 2 चेंडू नंतर धावसंख्येत 24. तिसरा चेंडू वैष्णवचा आणि सुंदर गोलंदाजी बघूया. पंच फलंदाज बाद. मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 24. धावसंख्या स्थिर. 4 गडीच्या मोबदल्यात, म्हणजे 4 गडी तंबूत परतलेत रायगड पोलीस या संघाचे. पुढचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क वैष्णव तयार सज्ज. पुढचा आणि गेले डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 2 चेंडू शिल्लक आहे सर, शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू वैष्णवचा आणि पंच. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा चेंडू या पर्वातला सुंदररित्या तेवढा तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि थोडा मिसफील्ड म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाली. 26 धावांची गरज. 24 चेंडू 26 धावांची गरज. 5 गडी बाद झाले. 5. आयोजकांची सूचना आहे की आयोजक शिवाय नेटच्या आतमध्ये कोणी येऊ नका. कृपया सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेपेक्षा हे नियोजन आयोजन, कारण लोक स्पर्धा कितीचे विचारत नाही, स्पर्धेचं नियोजन कसं होतं हे पहिला विचारलं जाते. इथे खूप सुंदर नियोजन, खूप मजा येते समालोचनात सुद्धा. असं नियोजन असलं की थोडी मजाही यावी लागते. वारंवार सूचना येते की आयोजकांशिवाय कोणी मैदानात जाऊ नका, कारण की तुम्ही गेलात तर आपल्यालाच भेटता येईल, वेळ वाया जाईल. मी माझ्या वाणीतून नेहमी सांगतो, वेळ पाणी वाणी कधी वाया जाऊ देऊ नका. आणि पाणी येत नाही तर तुम्हाला माहिती आहे किती मोठे प्रॉब्लेम चालू आहेत घराघरात. क्रिकेटमध्ये काही सोपं नाही, काही माग नाही, कारण क्रिकेटला अनित्यचा खेळ म्हटलंच जातं. 6 चेंडूत 6 षटकार मारू शकतात, 6 चेंडूत 6 गडी बाद होऊ शकतात. काल 40 प्लसचा सामना होता. 12 चेंडूत 6 धावांची गरज असून सुद्धा एक निर्धाव शतक टाकलं गेलं होतं. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं गुरव सरच असतील. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला योगेश. तुझे ताकदीचे फलंदाज, तर नियम माहित नसतील तर सर्व विचारून घ्या. पंच निर्णय काय? 1 धाव आहे का? 9चा 1. ठीक आहे, धन्यवाद. पहिला चेंडू पुन्हा टाकावा लागेल गुरव सरांना. बाळा फलंदाजी मार्कवर म्हणजे योगेश टोळवला आणि तेवढं गचाल क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आहे, वा, टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. खरोखर आपल्या संघासाठी निश्चित 2 धावा तर नक्कीच वाचवल्या. या 2 धावांनी सामना विजय होऊ शकता सर तुम्ही, कारण क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. आणि फलंदाज बाद. बाळाला मागाने परतवला गुरव सरांनी. तू चौकार मारू शकतस, तुम्ही तुला पेव्हिलियन मध्ये पाठवू शकतो. प्रत्युत्तर देताना गोलंदाज एक नामवंत फलंदाजाला माघारी पाठवलं. पुढचा चेंडू फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळून काढला. बघूया, आणि कव्हरला कोणी नव्हतं म्हणून नेम करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. त्याला माहिती एक अतिरिक्त धाव गेली तर सामन्याची पकड सुटेल.
पकड महत्वाचे आणि सुंदर गोलंदाजी. वाईट चेंडू अतिरिक्त धाव नियम क्रमांक 22. पंचांनी हात जमिनीलगत फलकावले म्हणजे अतिरिक्त धाव आलीच. धावसंख्या झाली 5. 3 चेंडू 5 धावा. सुंदरीचा गोलंदाजी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 4 चेंडू धावसंख्या झाली 6. 1 गडाच्या मोबदल्यात पॉवर प्लेचं म्हणजे हाणामारीचं शतक. काय गोलंदाजी हवा. अचूक टप्पा, कटप्पा आणि बाहुबली आणि अचूक टप्पा 3 समीकरण आहेत. पुढचा चेंडू आणि मला वाटतं काय होतं पाहूया. काय क्षेत्ररक्षण होतं, काय थ्रो होता. मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून दिली गुरव सरांनी. कारण मोहम्मद अझरुद्दीन उजव्या हातात चेंडू पकडला तर डाव्या हाताने थ्रो करून निश्चित करत होता मोहम्मद अझरुद्दीन. रनआउटच्या कृपेने 7 धावसंख्या आली एका षटकानंतर एका गडाच्या मोबदल्यात. पेडवीसर गोलंदाजी मार्कवर म्हणजे जयेंद्र गोलंदाजी मार्कवर समालोचक की जयेंद्र. 7 धावा झाल्या. 26 धावांची गरज. नवनाथ जीवना या संघाला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाच होता. प्रेक्षक ओरडत होते टप्पा पडला म्हणजे वरून जाईल आणि लाईनमॅनने तुमचं काम पूर्ण करायचं. मित्रांनो तुम्ही जे सांगतील तो शेवटचा निर्णय असेल. सुंदरीचा टोलवला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. गजाल 4 धावा. क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न होता पण धावसंख्या झाली 12. 2 चेंडू 12 धावा. 26 धावांची गरज नवनाथ या संघाला. सुंदरीत्या कोळवला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 13. सुंदरीत्या टोळवला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखर 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी स्वतःसाठी. धावसंख्या झाली 14. 4 चेंडू 14 धावा. एक रोमरचा सामना होईल असं वाटतंय कारण की क्षेत्ररक्षण खूप सुंदर आहे. गोलंदाजी अचूक टप्प्यावर आहे. महत्वाचं म्हणजे अतिरिक्त धाव कोणी टाकत नाहीये. 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. दुसऱ्या षटकातला अखेरचा चेंडू सुंदरीत्या टोलवला. पंचांचा निर्णय अखेरचा असेल. निर्णय आमच्यापर्यंत येईल. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दोन्ही संघाला विनंती आहे बॅट्समॅन तुम्ही लांब राहायचंय. पंच देतील. इथे फलंदाजाला नियम सांगून ठेव काय करायचंय कारण की पुन्हा ही चूक होता कामा नये. कारण चुकीला माफी नाही. क्रिकेटचं हे समीकरण आहे. एकदा चूक केली तिला माफी नाही. चुकी कराल तर माफी घरी जाऊनच मागावी लागेल. चुकीला माफी नाही. तुम्ही चुकी केलात कारण चेंडू पडायच्या आधी तुम्ही पिच सोडून अर्ध्या पिच पर्यंत आला होतात. त्यांना शेवटची सूचना आहे की आयोजकांना सूचना आहे. नियम आयोजकांचे नियम आहेत. त्याच्यामुळे नियमाचं पालन करणं हे गरजेचं आहे. तुम्ही कोणताही फलंदाज मॅच चालू असताना आतमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला काही करायचं असेल तर आयोजक आहेत, अंपायर्स आहेत आणि पूर्ण कमिटी आहे. त्या कमिटीला विचारून सर्व काही करायचं आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला अखेरचा चेंडू. धावसंख्या झाली 15. 26 धावांची गरज आहे नवनाथ जीवना या संघाला.
चला नियम माहित नसतील तर एकदा विचारा, कारण चुकी कराल तर तो मागात पडेल चुकीचे. कारण क्रिकेट हा नित्याचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही चुकी कराल तर चुकीला माफी नाही. कारण की हा पहिला सामना आहे. कारण शर्टाचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं तर बाकीची बटन डोळे मिटून सुद्धा लागली जातात. मित्रांनो, तुम्ही पहिली चुकी केलीत तर सर्व चुका होतच राहतील. म्हणजे पहिली चूक सुद्धा नंतरच्या चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की खेळाडूंनी दाखवून सामना चालू करायचा आहे. कारण क्रिकेट आहे, काही चुका होतात, पण चुकीला माफी नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, नियम सर्वांना सारखेच आहेत. नियमात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त कमिटीकडे आहे. तुम्हाला जे काय करायचं आहे कमिटीला विचारून करा. 4 पंच आहेत, आयोजक आहेत. चला सामना चालू करा. मला वाटतं 5 चेंडू, धावसंख्या झाली 15, 26 धावांची गरज आहे. नवनाथ जीवना या संघाला शेवटचा चेंडू पेडवेकरांचा आणि सुंदर गोलंदाजी, त्रिफळाची माघारी परतावा लागला फलंदाजाला. गो टू पिलेव्हियन श्रीनाथ. गोलंदाजी थोडी मागडी होती, फलंदाजा तिकडून काही करू शकला नाही हा श्रीनाथ. आणि मला वाटतं तिसरं वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं शतक हाताळेल. आणि गोलंदाजी मार्कवर मात्रे सर. धावसंख्या झाली 15, 12 चेंडू 10 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावांची गरज. माय मिस्टेक. मात्रे सर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळतील. योगेश यश आणावं लागेल आणि सुंदर गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय 1 धाव. धावसंख्या झाली 16. सुंदररित्या टोळवला हलक्या हाताने, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 17. 2 चेंडू नंतर 2 गडींच्या मोबदल्यात धावसंख्या 17. फलंदाजी मार्कवर वैष्णव, नॉन स्ट्रायकिंगला योगेश, सर्वी धुरा यांच्या खांद्यावर आणि त्रिफळाची. काय चेंडू होता म्हात्रे सरांचा. फलंदाजाला तर बीट केलंच, विकेट किपरला बीट करून त्रिफळाचीत झाला. माघारी परतावं लागलं वैष्णवला 17 या धावसंख्येवर. कुणाल त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय. कुणाल
कुणालवर सर्व धुरा असेल या संघाची म्हणजे नवनाथ्या संघाची हलक्या हाताने खेळून काढला. काही कान मंत्र दिले असतील आपल्या संघ नायकाने. तुला जाऊन काय करायचंय मित्रांनो, विनंती आहे बाहेरून आवाज देऊ नका. पुढचा चेंडू आणि एक धाव. निर्धाव चेंडू गेला असता जर विकेट किपिंग चांगली झाली असती. धावसंख्या झाली 19. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला म्हणजे तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होतं पण काही क्षेत्ररक्षण झालं नाही. क्षेत्ररक्षण बीट खेळून चेंडू गेला. कवलींचं बॅकअप चांगलं झालं. एक धाव आली. धावसंख्येत भर पडली. एक धावाने धावसंख्या झाली 20 म्हणजे 6 चेंडू 6 धावा असं हे समीकरण. 6 चेंडू 6 धावा. चेंडू 6 धावा. अटीतटीची लढत. सामना आवडला असेल तर खरोखर टाळ्या वाजवा कारण की पहिला सामना रंगतदार झालाय. सुरुवात चांगली झाली, गोड झाली आणि चौकात. मी म्हणालो हा एक फलंदाजावर जबाबदारी असेल की सामना आपल्या बाजूने झुकवायचा आहे आणि खरोखर झुकवला. आता 5 चेंडू 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. धावसंख्या झाली 24. डेड बॉल असेल. पंचांचा निर्णय आला. डेड चेंडू. 5 चेंडू 2 धावांची गरज. परत पुन्हा दोन्ही करताना सूचना आहे. तुम्ही जर नियमांचं उल्लंघन केलात तर पंच जी पेनल्टी देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही नियमाचं उल्लंघन केलात पंच जे निर्णय देतील किंवा पेनल्टी देतील ते तुम्हाला मान्यच करावी लागेल. कारण एकदा तुम्हाला वॉर्निंग दिली आणि इथं चुकीला माफी नाही. चुकी कराल त्याचं पायचित्त तुम्हाला भोगावंच लागेल. 4 चेंडू 5 चेंडू 2 धावांची गरज. 5-2 काय होतं पाहूया. आणि अतिरिक्त धाव. आता 5 चेंडू 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धाव आणि गचाळचे रक्षण आणि